झालं तर मग देव पावलं पोरगी चांगली निघाली. हाव पण देवाकडे न्यायला लागतं तिला दर अमावस्येला. हो शाळेत काय नाही तिचं, पण तिच्या अंगात भूत आहे असं म्हणतात. ते बी एका गरोदर बाईचं. ओय अरे पण नका सांगूयास मी, ह्यांना नाही पटणार. ह्यांचा तसला विश्वास नसेल, नको. नाही नाही, मला पूर्ण विश्वास आहे. काय असेल की नीट सगळं सांग. अव तिच्या अंगात ज्या गरोदर बाईचं भूत आहे का नाही, तिच्या नवऱ्यानं ती गरोदर असताना तिला खून केला होता. तेव्हा पत्नी तिच्या मागावर आहे. जेव्हा ती हिच्या नवऱ्याचा खून करेल तेव्हा तिच्या अंगात न जाईल असं आपला देवऋषी सांगितलं. मग त्यात काय खरं काय खोट ते आपलं तेच नाही. ए येड्या, असल्या गोष्टी कोण कुणाला सांगतो. अहो दर अमावश्याला पोरगी आकडे आल्यागत करती. कसं म्हणते जाऊ असं असं टॉन करते ती, मी स्वतः म्हटलं. ए हे असं जर काय असलं तर हितनच माघारी चल, नाहीतर आपल्या पोराचा जीव जायचा. नाहीतर काय एकुलता एक पोरगा आपल्याला. चला माघारी. हो पप्पा